डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। डोंबिवलीतील गोग्रासवाडी परिसरात राहणारी निधी तिवारी ही विद्यार्थिनी कल्याणमधील एका नामांकित महाविद्यालयात MSc चे शिक्षण घेत आहे। निधीची मैत्रीण चांदनी सिंह ही RBL बँकेत कार्यरत आहे। चांदनीने तिला बँक खाते उघडण्याचे टार्गेट असल्याचे सांगून निधीला विश्वासात घेतले आणि तिची 3 वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडली। खाती उघडण्यासाठी चांदनीने निधीला काही पैसे दिले होते। मात्र काही दिवसानंतर निधीला तिच्या खात्यात 2,60,00,000 रुपये आणि दुसऱ्या खात्यात 10 लाख रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाल्याचे समजले, ज्यामुळे तिला मोठा धक्का बसला। उत्तराखंड कनेक्शन। निधीने या व्यवहारांबाबत चांदनीकडे विचारणा केली, तेव्हा तिने उत्तर देण्यास टाळाटाळ केली। निधीने स्वतः या प्रकरणाचा शोध घेतला असता तिला धक्कादायक माहिती मिळाली। उत्तराखंडमधील सामान्य नागरिकांची फसवणूक करून जमा झालेली रक्कम निधीच्या खात्यात वळवण्यात आली होती आणि तिथून ती वापरली गेली होती। या संपूर्ण रॅकेटमध्ये उल्हासनगरमधील एका व्यक्तीचा समावेश असल्याचेही समोर आले असून निधीने या सर्व बाबींची माहिती पोलिसांना दिली आहे। मनसे आक्रमक। गेल्या 3 महिन्यांपासून निधी न्यायासाठी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहे, परंतु पोलीस ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप तिने केला आहे। या प्रकरणी तिने मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली। अविनाश जाधव यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे।